मग डिस्कमध्ये काय काय येणार? फॉर एक्झाम्पल CD, त्यानंतर हार्ड डिस्क, अजून जर पुढे गेलं तर फ्लॉपी, ह्या गोष्टी कशामध्ये येतात? डिस्कमध्ये. जर यांचं स्ट्रक्चर बघायला गेलं तर ते काय असतं, या ठिकाणी मी डिझाइन करतो. हे काय बसत नाही, याला काढून टाकूया, एवढंच ठेवूया. हा, अशा भरपूर मल्टिपल लेयर असतात. आपलं स्क्रीन एवढीच आहे, त्यामुळे आपण एवढ्याच लेयर काढल्या. अशा मल्टिपल स्केअरमध्ये काय असतं, त्याचं स्ट्रक्चर असतं. कशाचं? CD असेल, हार्ड डिस्क असेल, फ्लॉपी असेल, आणि त्यांना डिव्हाइड केलं जातं. अशा स्पेसिफिक पार्टमध्ये काय केलं जातं, त्याला डिव्हाइड केलं जातं. मग डिव्हाइड केल्यानंतर त्या ठिकाणी डेटा स्टोअर केला जातो. मग डेटा स्टोअर करताना फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक व्हॅल्यू स्टोअर करायची. व्हॅल्यू कुठे गेली? या ठिकाणी. मग या ठिकाणी एक व्हॅल्यू स्टोअर करायची, फॉर एक्झाम्पल 10, इथे 20, इथे 30. प्रत्येक लेयरमध्ये काय होणार? एक एक व्हॅल्यू स्टोअर होणार. मग हे फुल झाल्यानंतर मग काय जाणार? दुसऱ्या लेयरमध्ये जाणार. इथे व्हॅल्यू स्टोअर करणार मग 40, त्यानंतर फॉर एक्झाम्पल 50, त्यानंतर या ठिकाणी 60. अशा व्हॅल्यू काय करणार? या ठिकाणी ते स्टोअर करणार. हां, असं व्हॅल्यू स्टोअर करत करत एक फुल झालं, त्यानंतर दुसरं दुसरं स्ट्रक्चर फुल झालं, तिसरं फुल झालं, फोर्थ, फिफ्थ, असे मल्टिपल स्ट्रक्चर असणार त्या ठिकाणी. अशा यावेळी काय करणार? ते व्हॅल्यू स्टोअर करत करत जाणार. आणि जर तुम्हाला ॲक्चुअलच असं स्ट्रक्चर, आणि या ठिकाणी एक काय असणार? एक पॉइंट असणार. रीड राईट करण्यासाठी त्याचा एक पॉइंट असणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी होता रीड राईट करण्यासाठी, ॲक्सेस करण्यासाठी, तसं या ठिकाणी एक पॉइंट असणार. हां, तो काय करणार? ह्या व्हॅल्यू रीड रीड करणार. ह्या व्हॅल्यू काय करत जाणार? रीड करत जाणार. इथून रीड करणार, त्यानंतर ह्या रीड करणार, परत इथे रीड करणार, त्यानंतर परत इथे येऊन स्टॉप. म्हणजे स्टॉप म्हणजे त्या ठिकाणीच असणार आहे तो. फक्त हा ड्राईव्ह काय, ही जी CD आहे, ही काय होणार आहे? सर्क्युलेट होणार आहे, विंगणार आहे. हां, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं हार्ड डिस्कचं आपण ऑनलाईन स्ट्रक्चर बघूया. आपण कसं काढलंय? या फॉर्मॅटमध्ये. आपल्यासारखं स्ट्रक्चर, हां, याला डाउनलोड करूया. इमेज दिसते सगळ्यांना की ब्लर होते?
अरे इमेज दिसते की ब्लर होते? कोणतरी एकदम बोलत जा, मला बॅक यावं लागतं. ठीक आहे. तिथेच ओपन करूया, तर ते झूम करूया थोडंसं. दिसतंय आता? हो सर. हां. आता आत्ता जे तुम्हाला सांगितलं होतं रीड राईट करण्यासाठी एक स्ट्रक्चर आहे या ठिकाणी. आपण या ठिकाणी फक्त लाईन काढली. हां, एवढं पण परफेक्ट नाही आपण डिझायनिंगसाठी किंवा आपल्याला काही आर्किटेक्चर नाही व्हायचंय. हां, त्यामुळे या ठिकाणी बघा आपण एक सिंपल लाईन दाखवली होती रीड राईट करण्यासाठी डेटा. तसं या ठिकाणी दिसते. हां, त्यालाच काय दिलंय बघा, रीड राईट हेड. हे हेड आहे. हे काय करणार? रीड करणार आणि या ठिकाणी बघा, मग आता काय होणार? ही सर्क्युलेट होणार. जी डिस्क आहे ना, ती काय होणार? सर्क्युलेट केली जाणार आणि हा रीड राईट काय करणार? इथे रीड करणार. हां, रीड राईट, रीड राईट, रीड राईट, रीड राईट आणि हे काय? त्याचा आर्म आहे. हां, हे काय? सर्किट बोर्ड आहे. हां, मग आता प्रत्येक पार्ट सांगितला या ठिकाणी कशाला काय बोलायचंय आणि ही आपली डिस्क आहे आणि आपण स्ट्रक्चर कशात काढलंय बघा? डिस्कचं काढलंय आणि हे पण बाहेरून दिसतंय. बट ॲक्चुअलमध्ये ज्यावेळेस आपण त्याला ॲक्चुअलमध्ये आतमध्ये जाऊन बघणार, की बाबा ते डिस्क ॲक्चुअल वर्क कसं करते किंवा दिसतंय कसं, तर ते स्ट्रक्चर तुम्हाला या वेमध्ये दिसणार. हे जे स्ट्रक्चर काढलंय ना आपण, सर्कल, सर्कल, सर्कल काढलंय ना, हां, या फॉर्मॅटमध्ये ते स्ट्रक्चर तुम्हाला त्या ठिकाणी शो केलं जाणार. हां, मग त्या ठिकाणी बघा अजून काही गोष्टी आहे. हां, या ठिकाणी फाईल काय केल्या जातात? सेव्ह केल्या जातात. हां, मग या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या नाही. आपल्याला काय बघायचंय फक्त हे जे रीड राईट हेड आहे. हे जो रीड राईट हेड आहे ना, हा डेटा या ठिकाणाहून रीड करणार आहे. या ठिकाणी आपला डेटा स्टोअर केलाय. बघा आपण 10, 20, 30 त्यानंतर 45, 40, 50, 60 मग तो काय करणार? या ठिकाणी ज्यावेळेस हेड आहे, हा डेटा रीड करणार 10, 20, 30 आणि या ठिकाणी 40, 50, 60 आहे ना, मग या ठिकाणी जो डेटा आहे, तो सर्किट होऊन या ठिकाणी येणार आणि त्यानंतर तो पण रीड करणार मग परत 40, 50, 60 हां, असा डेटा काय करणार? रीड करणार. मग आता रीड केल्यानंतर ज्यावेळेस डेटा एंटर पण केलेला असेल त्या ठिकाणी हां, मग आता या ठिकाणी होतंय काय बघा, इमेज स्टोअर झाली या ठिकाणी. ठीक आहे, जाऊ द्या. आपण या ठिकाणीच बघूया. हां, या ठिकाणी होतंय काय? ज्यावेळेस 10, 20, 30 हा डेटा स्टोअर केला. नंतर 40, 50, 60 हे झाल्यानंतर पुढे करणार, या ठिकाणी डेटा स्टोअर करणार. नंतर या ठिकाणी डेटा स्टोअर करणार आणि सगळा स्टोअर झाल्यानंतर जर सगळे स्ट्रक्चर फुल झाले, तर आपल्याला काय येतं? आपली हार्ड डिस्क, आपली सीडी काय झाली? फुल झाली असा मेसेज येतो. आणि त्याला जर मेसेज आल्यानंतर आपण त्याला डिफ्रॅगमेंटेशनने आपण त्याला काय करू शकतो? ती जे ड्राईव्ह असेल, सीडी असेल, जी फुल झाली ना, त्यामध्ये आपण थोडासा स्पेस अवेलेबल करू शकतो डिफ्रॅगमेंटेशनने. आता कन्सिडर करा, की या ठिकाणी अजून व्हॅल्यू स्टोअर करूया. या ठिकाणी व्हॅल्यू स्टोअर करूया. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल 16, 20, 80, 70. जस्ट 1 मिनिट इकडे कुठेतरी स्टोअर करूया. 90, 80, 70. परफेक्ट स्टोअर नाही, जस्ट स्पेस थोडा कमी जादा झालाय. थोडेसे असे राहू द्या. ठीक आहे. आता यामधील जी 90 व्हॅल्यू आहे किंवा 70 व्हॅल्यू आहे, ही या ठिकाणी काय झाली? मी स्टोअर केली नाही किंवा डिलीट केली. जे काय असेल रिझन, या ठिकाणी ती व्हॅल्यू काय झाली? रिमूव्ह झाली या ठिकाणाहून. ही व्हॅल्यू काय झाली आहे? रिमूव्ह झाली आहे. काढून टाकू या ठिकाणाहून.
ही व्हॅल्यू काय झाली या ठिकाणून रिमूव्ह झाली. हा मग आता या ठिकाणी बघा हा डेटा एम्प्टी राहिलाय. हा जर डेटा एम्प्टी राहिलाय ज्यावेळेस आता हा रीड राईट जो हेड आहे, हा रीड राईट जो हेड आहे तो काय करणार या ठिकाणी डेटा कॅप्चर करणार 10, 20, 30 नंतर हे काय होणार सर्क्युलेट होणार. सर्क्युलेट होत आल्यानंतर ज्यावेळेस त्याला या ठिकाणी एम्प्टी भेटणार, एम्प्टी भेटल्यानंतर ना ठिकाणी तो डेटा रीड करणार, ना राईट करणार, ना कॅप्चर करणार, ना ऍक्सेस करणार. हा म्हणजे काय झालंय त्या ठिकाणचा स्पेस काय गेलाय आपला वायाला गेलाय. आणि त्याच कन्सेप्टला बोलायचंय ओव्हरहेड. त्याच कन्सेप्टला काय बोलायचंय ओव्हरहेड. ही जी कन्सेप्ट दिसते ना या गोष्टीला ज्यावेळेस डेटा एम्प्टी आहे किंवा एखाद्या स्ट्रक्चरमध्ये एखादा पॉईंट एम्प्टी आहे आणि तो जो पॉईंट एम्प्टी असतो ना त्याच एम्प्टी पॉईंटला बोलला जातो ओव्हरहेड. मग आता हा ओव्हरहेड रिड्यूस करण्यासाठी ॲरेचा यूज केला जातो. एक एक गोष्टी आपण दमादमाने बघणार आहोत. हा आता मग डीप फ्रॅगमेंटेशन थ्रू ते काय केलं जातं आपल्याला ओव्हरहेड रिड्यूस केला जातो. मग डीप फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय जस्ट 1 मिनिट दाखवतो. आपल्या प्रत्येकाच्या याच्यामध्ये असतं. या ठिकाणी आहे. या ठिकाणी दिसतंय सगळ्यांना डिफ्रॅगमेंटेशन. हा या ठिकाणी दोन गोष्टी आहे. एक अॅनालिज आहे आणि एक ऑप्टिमाइज आहे. हा आता ऑप्टिमाइज या बटनवर क्लिक केल्यानंतर डेटा रिड्यूस न करता डेटा ऍडजस्ट केला जाणार आहे. हा सॉरी रिड्यूस करून ऍडजस्ट केला जाणार आहे. कॉम्प्रेस केला जाणार नाही. कॉम्प्रेस मीन्स कसं फॉर एक्झाम्पल तुमची एखादी पीडीएफ आहे ती तुम्ही झिप फाईलमध्ये कन्व्हर्ट करता आणि एखाद्याला सेंड करता. एखादी पीडीएफ खूपच मोठी आहे मग तुम्ही त्याला झिपमध्ये कन्व्हर्ट करता आणि दुसऱ्याला देता. बट ती झिप त्याला यूज नाही करता येत. त्याला काय करावं लागते ती परत एक्स्ट्रॅक्ट करावी लागते. म्हणजे डेटा परत काय होतं त्या ठिकाणी वाढला जातो. हा मग आहे तेवढ्या डेटामध्ये काय झालं पाहिजे मॅनेजमेंट झालं पाहिजे. मग आता हा ड्राईव्ह फुल झालाय ना मग हा फुल झाल्यानंतर मला काय करायचंय डेटा मॅनेज करायचा आहे. मग मॅनेज कसा करायचा आहे तो डेटा की फॉर एक्झाम्पल आता या फुल झालाय माझा सी ड्राईव्ह. माझ्याकडे एकच ड्राईव्ह आहे. तुमच्याकडे सी डी असे बाकीचे ड्राईव्ह असतील. सी ड्राईव्ह काय झालाय फुल झालाय आणि त्या ड्राईव्ह मध्ये माझ्याकडे स्पेस नाही. आणि ज्यावेळेस मी ऑप्टिमाइज या बटनवर क्लिक करतो ऑप्टिमाइज बघा या ठिकाणी 0 to 100 पर्यंत गेलंय आणि त्यांनी सांगितलंय ओके करंट स्टेटस ओके 0 days सिन्स लास्ट रिट्रीम. हा म्हणजे आता या ठिकाणी जो एम्प्टी स्पेस आहे ना ऑप्टिमाइज या बटनवर क्लिक केल्यानंतर एम्प्टी स्पेस एका साईडला ठेवला जातो आणि जो डेटा आहे तो एका साईडला ठेवला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल यालाच आपण एक सिंपल एक्झाम्पल मध्ये बघूया. या ठिकाणी सिंपल एक्झाम्पल मध्ये जस्ट 1 मिनिट गाईज. हॅलो हा बॅच चालू आहे तुला करतो बॅक. मग आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी राईट करतो मी फ्रॅगमेंटेशन करण्याच्या अगोदर डिफ्रॅगमेंटेशन करण्याच्या अगोदर डेटा असा स्टोअर केला मी फॉर एक्झाम्पल ए थोडासा फॉर एक्झाम्पल स्पेस असा काहीतरी स्पेस दिला आहे. त्यानंतर बी त्यानंतर सी डी त्यानंतर थोडासा स्पेस आहे नंतर ई या फॉर्मॅटमध्ये माझ्याकडे डेटा आहे. ठीक आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस मी याला डीप फ्रॅगमेंटेशन करणार आफ्टर आफ्टर यामध्ये काय चेंज केलं जाणार बघा हे बिफोर होतं. त्यानंतर ज्यावेळेस मी डीप फ्रॅगमेंटेशन करणार त्यावेळेस तो डेटा या फॉर्मॅटमध्ये असणार ए नंतर बी सी डी ई आणि त्यानंतर जो तुमचा स्पेस आहे तो स्पेस एका साईडला असेल. हा मग आता स्पेस तर आपल्याला दिसत नाही. हा स्पेस या ठिकाणी कन्सिडर करा की मला दिसत नाहीये फक्त असं एम्प्टी स्पेस दिला या ठिकाणी. या ठिकाणी असं काही पण डेटा असू शकतो. हा मग आता या ठिकाणी मी ए बी सी डी असं सिंपल डेटा एंटर केलाय. हा डेटा म्हणजे तुमच्या पीडीएफ आहे डॉक्युमेंट आहे व्हिडिओज आहे हे सगळे एका ड्राईव्ह मध्ये असतात. मी आपला जर ड्राईव्ह ओपन केला आपण या ठिकाणी त्याला ड्राईव्ह ओपन करूया. या ठिकाणी बघा ड्राईव्ह आहे. मग ड्राईव्ह मध्ये एकाच ठिकाणी सगळा डेटा आहे. हा मग तुमच्या फाईल असेल डॉक्युमेंटेशन असेल जे काय असतील गोष्टी सगळ्या काय एकाच ठिकाणी आहे. हा मग तो डेटा स्टोअर करताना काही ठिकाणी मी स्पेस केला असेल काही ठिकाणी एम्प्टी फाईल स्टोअर केल्या असतील काही ठिकाणी वेगळा डेटा स्टोअर असेल काही ठिकाणी मल्टिपल डेटा असेल त्या ठिकाणी फक्त तो इम्पॉर्टंट आहे किंवा सिक्वेन्स डेटा आहे त्यामध्ये ना स्पेस आहे ना काही बाकीच्या अदर गोष्टी आहे.
हा तसा डेटा जर मी स्टोअर केलाय आणि नंतर मी त्याला डिफ्रॅगमेंटेशन यूज केलं. डिफ्रॅगमेंटेशन यूज केल्यानंतर तो जो एम्प्टी स्पेस आहे तो एका साईडला ठेवला जातो. जो डेटा आहे तो एका साईडला ठेवला जातो. मग या ठिकाणी याला राईट त्याला म्हणूया आपण बिफोर फ्रॅगमेंटेड, त्यानंतर डिफ्रॅगमेंटेड. हे आहे फ्रॅगमेंटेड म्हणजे विदाऊट डिफ्रॅगमेंटेशन करता तुमचा डेटा असा असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही डिफ्रॅगमेंटेशन करणार त्यावेळेस तुमचा डेटा जो इम्पॉर्टंट किंवा जो मेन डेटा आहे तो एका साईडला ठेवला जाणार आणि एम्प्टी स्पेस हा एका साईडला ठेवला जाणार. यालाच बोलायचं डिफ्रॅगमेंटेशन. आणि ते या ठिकाणी जे ओव्हरहेड आहे, जे कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचं ओव्हरहेड आहे ना, ते रिड्यूस करण्यासाठी सिंपल वेमध्ये काय यूज केलं जातं? डिफ्रॅगमेंटेशन. कुठे? आपल्या डिस्कमध्ये, हार्ड डिस्कमध्ये, सीडीमध्ये, फ्लॉफीमध्ये. हां, बट आपल्याला प्रोग्रामिंगमध्ये यूज करायचं आहे. फक्त कॉम्प्युटर बोललो की या ठिकाणी नाही. कॉम्प्युटरसाठी डिफ्रॅगमेंटेशन आहे आपल्याकडे, बट प्रोग्रामिंग पण आहे ना आपल्याकडे. मग प्रोग्रामिंगचं ओव्हरहेड रिड्यूस करण्यासाठी काय यूज केलं जातं? ॲरे. हां, मग सेकंड पॉइंट या ठिकाणी राईट करूया. घेऊया आन्सर म्हणून. हे फर्स्ट पॉइंट. नंतर सेकंड पॉइंट, याची गरज मे बी मला वाटत नाही इथे आहे. हे आपलं कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप रिलेटेड आहे, हार्ड डिस्क रिलेटेड आहे, त्यामुळे त्याला तिथून काढून टाकलं. हां, सेकंड पॉइंट, ॲरे विल रिड्यूस overhead. Array will reduce overhead by storing values in sequentially order. हा काय जे ओव्हरहेड आहे ना ते रिड्यूस करतो कोण? ॲरे. बट कसं? ॲरे विल रिड्यूस ओव्हरहेड बाय स्टोरिंग in sequentially order. Just 1 minute guys. हॅलो बॅच चालू आहे, नंतर करतो. मग आता सिक्वेन्शियली ऑर्डर जे आपण सांगितले ना सी लँग्वेजमध्ये, एक एक गोष्टी सी लँग्वेज असेल किंवा जावा असेल की अरे आपला सिक्वेन्शियली ऑर्डरमध्ये स्टोअर केला जातो. हा मग आता का केला जातो? आपण बाकीचे जे रिझन बघितले ते रिझन त्या लँग्वेज पुरते, त्या टेक्नॉलॉजी पुरते ठीक आहे. हा मग या ठिकाणी का सिक्वेन्शियल ऑर्डरमध्ये का? कारण की जो ओव्हरहेड आहे तो रिड्यूस करण्यासाठी ज्या व्हॅल्यूज आहे त्या सिक्वेन्शियली ऑर्डरने स्टोअर कराव्या लागतात. ठीक आहे. सेकंड पॉईंट त्यामध्येच ॲरे विल रिड्यूस complexity. Array will reduce complexity by storing multiple values. Multiple values under one name. हां, आता कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय बघा बाबांनो? कॉम्प्लेक्सिटी म्हणजे आपली जी टाईम कॉम्प्लेक्सिटी असेल, स्पेस कॉम्प्लेक्सिटी असेल, ती काय केली ते रिड्यूस केली जाते बाय स्टोरिंग मल्टिपल व्हॅल्यूज अंडर वन नेम. म्हणजे आपण जे एका नेममध्ये मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करतो ना, हां, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे आपण सी लँग्वेजमध्ये बघतो ते. हां, या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करतो. फॉर एक्झाम्पल 10 असतील. हां, मग या ठिकाणी मला मल्टिपल व्हॅल्यू या ठिकाणी स्टोअर करू शकतो. मग याने काय होणार? जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती रिड्यूस केली जाणार. म्हणजे एकाच व्हेरिएबलमध्ये मल्टिपल व्हॅल्यू काय झाल्या? स्टोअर झाल्या. हां, सेम टाइपच्या अजून पण मी बोललेलो नाहीये. हां, कोणत्या? फक्त मल्टिपल व्हॅल्यूज एका नेममध्ये स्टोअर करू शकतो. त्याने काय होणार आहे? ॲरे काय करणार? कॉम्प्लेक्सिटी रिड्यूस करणार आपली कॉम्प्युटर प्रोग्रामिंगची. त्यानंतर सेकंड पॉइंट, ॲरे कॅन हँडल
arrays can handle any type of value, any type of value. हा, आता या गोष्टीमुळे ही गोष्ट किंवा ही लाईन तुम्हाला वेगळी वाटत असेल, की काय ॲरेज कॅन हँडल एनी टाइप ऑफ व्हॅल्यू. ॲरे कोणत्याही टाइपच्या व्हॅल्यू हँडल करू शकतो. हां, मग आता अदर टेक्नॉलॉजी शिकताना जी डेफिनेशन तुम्हाला स्टार्टिंगला सांगितली, ती अदर टेक्नॉलॉजीपुरती ठीक आहे. बट तुम्ही ऑल ओव्हर ॲरेचा बोलताय किंवा ॲरे रिलेटेड बोलताय, की कोणतीही लँग्वेज किंवा कोणतीही टेक्नॉलॉजी न धरता ऑल ओव्हर. ॲरे म्हणजे काय? जर असं कोणी विचारलं आणि तुम्ही त्याला सांगताय, "बाबा, ॲरे इज अ कलेक्शन ऑफ फिक्स साइज होमोजेनियस डेटा." ते आन्सर रॉंग आहे. त्याने जर ऑल ओव्हर विचारलं, जर त्याने विचारलं, की "बाबा काय, व्हॉट इज ॲरे इन जावा? व्हॉट इज ॲरे इन सी?" मग तुम्ही त्यावेळेस त्याला सांगू शकता, "बाबा, ॲरेची डेफिनिशन अशी आहे. ॲरे यासाठी आलाय. ॲरे ॲरे आल्यानंतर ह्या गोष्टी काय झाल्या? एक्झिक्यूट झाल्या. ह्या गोष्टी ईझी झाल्या." त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. बट त्याने ऑल ओव्हर फक्त ॲरे विचारलं, तर ती डेफिनेशन रॉंग आहे. हां, ते प्रूफ पण करून दाखवतो. त्याचा लोड घेऊ नका. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट ॲरे साइज. ॲरे साइज कॅन बी चेंज्ड. ॲरे साइज कॅन बी चेंज्ड डायनॅमिकली. आता हे फक्त जी ॲरे साइज आहे, ती डायनॅमिकली चेंज केली होती. ना त्याला सी लँग्वेज अलाऊ करते, ना जावा अलाऊ करते, ना .NET अलाऊ करते, ना CPP अलाऊ करते. हां, याच्यामध्ये तुम्हाला लगेच परत डाऊट पडेल. जावा तर ॲरेचा जावाचा जो ॲरे आहे तो ऑब्जेक्ट आहे. डायनॅमिकली व्हॅल्यू हँडल करू शकतो. मग मी का नाही म्हणतोय? ते डायनॅमिक वेगळं आहे, हे डायनॅमिक थोडंसं वेगळं आहे. डायनॅमिक कसं ते सांगतो. हां, मग आपण याचं थोडंसं एक्झाम्पलच बघूया. त्याशिवाय तुम्हाला क्लिअर होणार नाही, की मी बोलतोय काय. सगळ्यात अगोदर हा पॉइंट क्लिअर करूया. हां, आपल्याला ॲरे चांगला बघायचा आहे, डिक्लेरेशन बघायचं आहे, इनिशियलायझेशन बघायचं आहे, असाइनिंग बघायचं आहे, ॲरे कसा डिक्लेअर करायचा आहे, ॲरे कसा इनिशियलाइज करायचा आहे, ॲरे कसा असाइन करायचा आहे, या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टीपासून स्टार्ट करायचं आहे. बट हे पॉइंट मला एकदा प्रूव्ह करून द्यावे लागतील. नंतर ॲरे बघूया आपण. हां, मग अगोदर हा पॉइंट प्रूव्ह करतो, की काय ॲरे साइज कॅन बी चेंज डायनॅमिकली. मग ते VS कोड ओपन करूया. हं. या ठिकाणी एक ॲरे डिक्लेअर करूया. एक्झाम्पल व्हेअर ॲरे. हां, याला बोलायचं आहे ॲरे डिक्लेरेशन. आपण ते बघणारच आहोत पुढं, बट लक्षात ठेवा याला काय बोलायचं आहे ॲरे डिक्लेरेशन. आणि या ठिकाणी इनिशियलाइज करतो न्यू ॲरे आणि त्यामध्ये त्याला साईज देतो. फॉर एक्झाम्पल 3 साईज देतो. ठीक आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी व्हॅल्यू इम्प्लिमेंट करतो ॲरेमध्ये. 0 इंडेक्सला व्हॅल्यू एंटर करतो. फॉर एक्झाम्पल 10. अशा मल्टिपल व्हॅल्यू या ठिकाणी काय करूया एंटर करूया. हां, आता काय दिलंय बघा या ठिकाणी मी साइज 3 दिली. म्हणजे माझ्या ॲरेमध्ये 3 व्हॅल्यू स्टोअर झाल्या पाहिजे आणि एंटर किती करतो मी 5 किंवा अजून एखादी घेऊया 6 म्हणजे डायरेक्ट डबल घेतोय. हां, त्या ठिकाणी 1 20 टू इंडेक्सला 30 3 इंडेक्सला 40 4 इंडेक्सला 50 अँड 5 इंडेक्सला 60. हां, आता जर हेच तुम्ही बाकीच्या लँग्वेजमध्ये जर करायला गेला, सी लँग्वेज असेल, जावा असेल, बाकीच्या लँग्वेज असेल अदर, त्यामध्ये जर तुम्ही करायला गेलात, तर त्या ठिकाणी एक एरर येणार आणि एरर असणार इंडेक्स आउट ऑफ बाउंड. एक्सेप्शन येणार इंडेक्स आउट ऑफ बाउंड. म्हणजे तुम्ही इंडेक्स काय करताय? ओव्हरलोड करताय, ओव्हरराईड करताय. तुम्ही इंडेक्सच्या बाहेर जाऊ शकत नाहीये. तुम्ही इंडेक्स
फॉर एक्झाम्पल 3 व्हॅल्यू सांगितली. अॅरेला साइज 3 दिली, तर तुम्ही 3 व्हॅल्यू स्टोअर करू शकता. जर 4 व्हॅल्यू जरी स्टोअर केली मी बाकीच्या लँग्वेजमध्ये, तर त्या ठिकाणी एरर येणार आहे. तर तेच एरर म्हणजे बाकीच्या लँग्वेज डायनॅमिकली चेंज करत नाही अॅरेची साइज. या ठिकाणी अॅरेची साइज मी 3 जरी दिली असेल आणि मला जर 5 व्हॅल्यू एंटर करायच्या आहे, अॅरे डायनॅमिकली साइज चेंज करून टाकतो. जर बाबा याने 5 व्हॅल्यू एंटर केल्या ना, बाबा याला 5 लागत असतील. मग अॅरे साइज तो डायनॅमिकली चेंज करतो. डायरेक्ट 5 करतो. इथे 3 जरी दिसत असेल तरी पण. बट बाकीच्या लँग्वेज असा डायनॅमिकली चेंजेस करत नाही. त्या ठिकाणी तुम्हालाच सांगावं लागतं. या ठिकाणी तुम्हालाच साइज द्यावी लागते. हां, ते डायनॅमिक थोडंसं वेगळं ठेवा. बाकीच्या लँग्वेजमध्ये बघत असताल ते. ते डायनॅमिक वेगळं ठेवा थोडंसं. या ठिकाणी मी 3 साइज दिली ना, हां, मग आता त्याचं मीनिंग काय होणार? की बाबा या ठिकाणी फक्त 3 व्हॅल्यू स्टोअर झाल्या पाहिजे. मी व्हॅल्यू स्टोअर किती करतोय? 6. हे जर तुम्ही बाकीच्या लँग्वेजमध्ये करायला गेलात, तर त्या ठिकाणी एरर येणार आहे. आणि एरर येणार अॅरे आउट ऑफ बाउंड इंडेक्स किंवा इंडेक्स रिलेटेड काहीतरी एरर येणार. एक्सेप्शन येणार. हां, बट या ठिकाणी ते रन होणार. या ठिकाणी याला रन करूया. डॉक्युमेंट डॉट राईट आणि त्यामध्ये अॅरेचं नेम काय? अॅरे. त्याला रन करूया. काय झालंय? एरर. बाबा तू जावाकडे गेलाय का एररला? थांब 2 मिनिटं. एरर आलंय. काय? अॅरे इज नॉट कन्स्ट्रक्टर. ओके. हां. जावास्क्रिप्टमध्ये अॅरे 2 टाइपने डिफाइन केला जातो. एक सबस्क्रिप्टनी आणि कन्स्ट्रक्टरने. मग आता या ठिकाणी याला कन्स्ट्रक्टर बनवावं लागेल आणि त्या ठिकाणी साइज द्यावी लागेल. एरर सॉल्व. हां, बघा प्रिंट झालंय. 10, 20, 30, 40, 50, 60. बट हे जर तुम्ही बाकीच्या लँग्वेजमध्ये जर करायला गेला असता, तर त्या ठिकाणी एरर असतं. एरर काय? की बाबा साइज तू 3 दिली आणि व्हॅल्यू एंटर करतोय 6. हे कसं जमेल? हां, मग तुम्ही बाकीच्या लँग्वेजमध्ये डायनॅमिकचं मीनिंग काय होणार? मग या ठिकाणी मी 3 व्हॅल्यू दिली, डायनॅमिकली मेमरी अलोकेट झाली. न्यू म्हणजे डायनॅमिक आणि डायनॅमिकली मेमरी अलोकेट झाली आणि डायनॅमिकली व्हॅल्यू स्टोअर झाल्या. ते डायनॅमिक वेगळं ठेवा. हे डायनॅमिक थोडंसं वेगळं ठेवा. डायनॅमिक म्हणजे कधी? स्टॅटिक आणि डायनॅमिक माहिती आहे? स्टॅटिक मीन्स कंपाईल टाईम. डायनॅमिक मीन्स रन टाईम. रन टाईम. आता हे काय येणार आहे? कंपाईल टाईम जरी झालं, याचा व्हॅल्यू मी आता डायनॅमिक व्हॅल्यू ज्यावेळेस घेणार, म्हणजे 10, 20 जर व्हॅल्यू घेणार आणि स्टोअर करणार. त्या व्हॅल्यू स्टोअर केल्यानंतर मी जर व्हॅल्यू एक्स्ट्रा टाकल्या, इंडेक्स जेवढी दिली आहे त्यापेक्षा एक्स्ट्रा टाकल्या, तरी जावास्क्रिप्ट त्याला अॅलो करते. म्हणजे अॅरेची जी साइज आहे, डायनॅमिकली जावास्क्रिप्ट चेंज करते आणि आपला हा पॉइंट या ठिकाणी अॅरे साइज कॅन बी चेंज डायनॅमिकली. बाकीच्या लँग्वेज याला अॅलो करणार नाही ह्या गोष्टीला. मग आता हे एक्झाम्पल त्या ठिकाणी अपलोड करून ठेवतो. एक्झाम्पल कशाचं आहे? डायनॅमिकली चेंज अॅरे साइज. ओके. हां, त्यानंतर अजून जर बघायला गेलं त्यामध्ये, हां, अजून या ठिकाणी काय पॉइंट राईट केला आपण बघा. तो पण एक-एक पॉइंट. अॅरे कॅन हँडल एनी टाइप ऑफ व्हॅल्यूज. अॅरे काय करतो? कोणत्याही टाइपच्या व्हॅल्यू हँडल करू शकतो. हां, मग आता कोणत्या टाइपच्या हँडल करू शकतो? इथे लगेच बघूया. या ठिकाणी मी 10 घेतलंय. या ठिकाणी मी घेतो फॉर एक्झाम्पल, मला हे नकोय, मला पाहिजे ते EPL. 30 नंतर मला इथे या ठिकाणी पाहिजे क्लास. या ठिकाणी पाहिजे शेवगाव. काय झालंय? डेटा कंबाईन केलाय. डेटा काय केलाय? कंबाईन केलाय. इंटिजर त्यामध्ये स्ट्रिंग पण घेतलंय. म्हणजे डिफरंट टाइपचा डेटा. आणि याला जर मी रन करायला गेलो, तर होतंय काय बघा या ठिकाणी. बघा काय आलंय? 10 EPL, 30 क्लास, 50 शेवगाव. डेटा माझा प्रिंट झाला. अॅरेने व्हेरियस टाइपचा डेटा मला घेण्यासाठी अॅलो केलं. कोणत्या? जावास्क्रिप्टच्या. बट हेच जर तुम्ही बाकीच्या लँग्वेजमध्ये करायला गेला, तर त्या ठिकाणी एरर येणार आणि त्या ठिकाणी त्याने रिस्ट्रिक्शन लावणार, की बाबा काय? सेम टाइपचा डेटा घ्यायचा, डिफरंट टाइपचा डेटा घ्यायचा नाही. हे असे रिस्ट्रिक्शन त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. बाकीच्या अदर लँग्वेजमध्ये. कशामध्ये भेटणार नाही? जावास्क्रिप्टमध्ये. मग हे पण एक्झाम्पल त्या ठिकाणी अपलोड करून ठेवूया. कन्फ्युजनचा पार्ट नको.
एक्झाम्पल कशाचं आहे ते आपण सांगणं पण गरजेचं आहे तुम्हाला. अरे बस, एक्झाम्पल अपलोड करायला पाहिजे होतं. ठीक आहे, पेस्ट करूया. म्हणजे आपण या ठिकाणी मल्टिपल टाईपच्या व्हॅल्यू एकाच ॲरेमध्ये स्टोअर केल्या. हां, आता हे काय आहे? ॲरे कन्स्ट्रक्टर काय आहे? त्यानंतर जे सबस्क्रिप्ट आहे ते काय आहे? हे सगळं कळणार आहे. डोंट वरी, त्याचा लोड घ्यायचा नाही. बट फक्त जे पॉइंट मी राईट केले आहे, ते मला अगोदर प्रूव्ह करून द्या. एकदा ते प्रूव्ह झाले, की नंतर आपण ॲरे डिक्लेरेशन बघू, इनिशियलायझेशन बघू, ॲरे असाइनिंग बघू, सगळ्या गोष्टी बघूया. अजून कोणता पॉइंट प्रूव्ह करायचा राहिला आहे का? ॲरे विल रिड्यूस कॉम्प्लेक्सिटी बाय स्टोअरिंग मल्टिपल व्हॅल्यू अंडर वन नेम. हे पण झालं याच एक्झाम्पलमध्ये. कोणत्या एक्झाम्पलमध्ये? एका नेममध्ये मल्टिपल व्हॅल्यू काय केल्या? स्टोअर केल्या. अजून एखादा पॉइंट राहिलाय? सिक्वेन्शियल ऑर्डरने स्टोअर झालाय. त्यामुळे सिक्वेन्सने प्रिंट झालाय ना या ठिकाणी. बघा 10 APL 30 क्लास 50 शिवगाव. म्हणजे मी व्हेरियस टाईपचा डेटा आपण ॲरेमध्ये घेऊ शकतो, बट जावास्क्रिप्टच्या. मग ॲरे कॅन हँडल एनी टाईप ऑफ व्हॅल्यूज. ठीक आहे. मग आता पुढचा पॉईंट या ठिकाणी राईट करूया ॲरेचा, की ॲरे कॉन्फिगर कसा करायचा आहे, किंवा त्या अगोदर एक नोट म्हणून राईट करून ठेवूया. ती नोट इम्पॉर्टंट आहे, विसरायला नको. फ्यू टेक्नॉलॉजीज किंवा फ्यू लँग्वेज few technology cannot allocate various type of memory in sequential order. Hence they strict array to same type of values and काय रिस्ट्रिक्ट करतात. एक तर पहिलं रिस्ट्रिक्शन असं असतं की बाबा ज्या डेटा आहे ॲरेमध्ये स्टोअर करण्याचा तो काय कर, सेम टाईपचा ठेव. आणि दुसरं रिस्ट्रिक्शन त्या ठिकाणी लावलं जातं ते म्हणजे साईज कॅन नॉट बी चेंज. कसं? डायनॅमिकली. मग त्यामध्ये येणार कोणत्या लँग्वेज या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणून राईट करतो. सी, त्यानंतर CPP किंवा त्याला C++ पण बोललं जातं. त्यानंतर जावा, त्यानंतर सी, त्यानंतर CPP, त्यानंतर जावा, पायथन राहू द्या, पायथनमध्ये नॉर्मल चेंज आहे. त्यानंतर .NET पण आहे अजून. या टाईपच्या ज्या काही लँग्वेजेस आहे त्या काय करतात, ह्या रिस्ट्रिक्ट करतात. TC असं रेड करतो एक्सेट्रा. आता या टाईपच्या ज्या लँग्वेज आहेत, C असेल, CPP असेल, जावा असेल, .NET असेल, PHP असेल, ह्या लँग्वेज काय करतात, त्याला रिस्ट्रिक्ट करतात. रिस्ट्रिक्ट काय करतात की बाबा cannot allocate various type of memory in sequential order. Hence, they restrict array to same type of values
अँड साईज कॅन नॉट बी चेंज डायनॅमिकली. म्हणजे ते सांगतात बाबा सिक्वेन्शियल ऑर्डरमध्ये सेम टाईपचा डेटा स्टोअर करायचा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काय करायचं नाही, डायनॅमिकली साईज चेंज करायची नाही. कशाची? ॲरेची. जावास्क्रिप्ट नाही, हे बाकीच्या टेक्नॉलॉजीज. ठीक आहे. मग आता बघूया ॲरे कॉन्फिगर कसा करायचा. टाइम झालाय का? ठीक आहे. मग आजचं लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करू. वी विल कंटिन्यू टुमॉरो सेम टाइम. प्रेझेंटी स्टार्ट करा.